अध्याय 4. श्री गणेशाय नमः. श्री देवै नमः. मेधा ऋषी म्हणे सुरथा, एकाग्र ऐकगा नृपनाथा. सांगतो मी देवीची कथा, श्रवण करी आदरे. सुत तो सांगे शौनकासी, मार्कंडेय म्हणे शिष्यासी. महालक्ष्मी चरित्रासी, श्रवण आता करावे. देवीने तो महिषासूर, मारिला करुणी प्रताप थोर. तेव्हा इंद्रादी सुरवर, स्तविते जाहले देवी ते. देवशत्रू दुरात्मा केवळ, महापराक्रमी सबळ. मारिला असता तो खळ, देवस्तविते जाहले. साष्टांग करुनिया नमन, अष्टभावे दाटले पूर्ण. म्हणती हे विश्व संपूर्ण, व्यापिली अससी तू अंबे. सर्व विश्वासी आणि तुझसी, भेद नाहीच परियेसी. देवी तूची विश्वस्वरूपासी, घेती जाहलीस निधरी. सुवर्ण आणि अलंकार, भेद नाहीच परस्पर. तैसे हे विश्वचराचर, देवी रूप सर्वही. घटासी आणि मृत्तिकेसी, पटासी आणि तंतुसी. उदकासी आणि तरंगासी, भेद काही असेना. जो का अज्ञानी असे बाळ, अलंकारी दृष्टी कवळ. ज्ञानी तोही पाहे सकळ, परिदृष्टी सुवर्णी. मृगासी मृगजळ भासे जळ, मिथ्या सर्परज्जू केवळ. तैसे अज्ञानियांसी विश्व सकळ, नाना परी दिसतसे. विश्व हे तुझे स्वरूप जाण, तू सर्वांसी पूज्यमान. भक्तीने तुझ आमुचे नमन, कल्याण करी जगदंबे. तुझा प्रभाव आणि बळ, नकळे ब्रह्मादिका केवळ. विश्व हे तुझे स्वरूप जाण, तू सर्वांसी पूज्यमान. भक्तीने तुझ आमुचे नमन, कल्याण करी जगदंबे. तुझा प्रभाव आणि बळ, न कळे ब्रह्मादिका केवळ. विश्व पाळावया सकळ, बुद्धी देई आमुते. अशुभाचा करावा नाश, ऐशी बुद्धी द्यावी आम्हास. पुण्यवंताचे घरी वास, लक्ष्मी रूपे असे तुझा. तू अलक्ष्मी रूप धरून, पातकियांचे घरी जाण. श्रद्धा रूपे करून, साधू गृही राहसी सदा. देवी तू लज्जा रूप धरिसी, कुलवंताचे गृही राहसी. अक्षय त्याते क्षेम करिसी, विश्व पाळे तुझ नमो. तुझे रूप गुणचरित, काय वर्णावे अत्यद्भुत. जगाचा हेतू तू हे निश्चित, नाही जाणत कोणीही. सर्वाश्रया तू अपार, तुझा नाही अंतपार. आद्या प्रकृती गोचर, स्वाहा स्वधा अससी तू. अचिंत्य महाव्रता मुक्ती, तुची मुक्तीची हेतू शक्ती. विद्या परमा भगवती, उपासिती तुझ सदा. शब्दात्मिका भगवती, सर्व वेदांची शब्दशक्ती. सर्व जगाची वार्ता निश्चिती, निर्वाहरूपिणी आहेस. मेधा देवी तू अंबिका, भवसमुद्राची नौका. कैटभारी हृदयी एका, लक्ष्मी रूपी आहेस. तूची देवी गौरी पार्वती, शिवाचे अर्धांगी निश्चिती. तुझ वाचून त्रिजगती, शक्ती आन असेना. हास्य करोनी अलंकृत, चंद्रबिंबाईसे निश्चित. तुझे मुख पाहुनी त्वरित, महिष प्राण सोडिना. तत्काळ न सोडिता प्राण, अवकाशे पावला मरण. हे आश्चर्य काळ दर्शन, होता कोण वाचेल तो. होता कोण वाचेल तो. कल्याणाकारणे प्रसन्न होसी, कोपल्या कुळाते नाशिसी. आताची जाणिले निश्चयेसी, तू दैन्य सैन्य मर्दिले. तेची देशांत होती मान्य, धनयश त्या करीती धन्य. तू प्रसन्न झालिया दैन्य, जाया सर्व निरसोनी. जो का असे पुण्यवंत, आदरे सत्कर्म आचरित. तेणे स्वर्गलोका जात, देवी तुझ्या प्रसादे. तपादी क्लेश करुण, तुझे ठाई पावतसे जन. म्हणून दुर्गा नामाभिधान, होते जाहले तुझ लागी. दुर्गे ऐसे स्मरण करिता, सर्व जीवांच्या भयव्यथा. यांते हरी ही सत्ता, तुझ्या असे स्मरणाची. आत्मसुखाचे ठाई जाण,
राहिले जे का अनुदीन, स्वस्थ असे नामाभिधान, त्यांचे असे निर्धारे. स्वस्थ म्हणजे ज्ञानीजन, तेही करिता तुझे स्मरण, अत्यंत शुभमती त्या देऊन, दारिद्र्य दुःख हरिसी तू. दुःख हरावया जाण, तुझ वाचूनी समर्थ कोण, सर्व भक्तोपकारा लागून, आर्द्रचित्ती सर्वदा. ऐसिया परी भगवती स्तवन, वारंवार करीती सुरगण, असुरांसी जाहले मरण, म्हणोनी हर्षे गजबजती. म्हणती यद्यपि पातकी असुर, त्यांसी निजहस्ते वधुनी सत्वर, स्वर्गी राहोत निरंतर, ऐसे इच्छिसी कृपाळे. तू दृष्टीने करिसी भस्म, परिस्वर्ग प्राप्तीचा जाणोनी काम, शस्त्रपूत होऊनी परम, गती पावोत ही इच्छा. तव वदन पाहिले म्हणून, असुरांच्या दृष्टी जाण, तुझ्या खड्गशूले करुण, नाश नाही पावल्या. तुझ्या सुस्वभावे करुण, दुष्ट स्वभाव नासे पूर्ण, तुझे रूप पराक्रम जाण, त्यासी उपमा असेना. तुझी वैरियांचे ठाई दया, उत्तम गती देसी तया, समर निष्ठुरता वाया, दाखविसी भुवनत्रयी. रिपुंचा त्वा वध करुण, त्रैलोक्याचे केले पालन, आता देवी साष्टांग नमन, तुझ असो आमुचे सदा. शूल खडग घंटेचा नाद, चौथा चापरज्जूचा शब्द, तेणे करुनी आनंद, आम्हा लागी रक्षावे. चहुदिशांचे ठाई पूर्ण, आमुचे करावे देवी रक्षण, नमस्कार तुझ असो. सौम्य अथवा अत्यंत घोर, देवी तुझे जे रूपावतार, या त्रैलोकी करीती संचार, ते रक्षोत सर्वदा. आम्हा ते तैसेच पृथ्वीते, तुझे अवतार रक्षोत माते, सर्व शस्त्रे करुनी आमुते, रक्षी तुची सर्वदा. मेधा म्हणे सुरथा प्रती, ऐसी देवांनी केली स्तुती, नाना कुसुमांनी निश्चिती, अर्चियेली जगदंबा. गंधानुलेपन धूपदीप, ते लाविते जाहले अमूप, उपचार अर्पुनी समीप, नमन करीते जाहले. आनंदे देवी यानंतर, देवांते बोलिली उत्तर, प्रसन्न जाहले मागावर, मजपासूनी इच्छित. तै देव बोलते जाहले, भगवती त्वा सर्व ही केले, आता नाही कार्य राहिले, किंचितही अवशिष्ट. हा मारिला निशाचर, आमुचा शत्रू महिषासुर, तथापि आम्हासी देसीवर, तरी आता मागतसो. तुझ स्मरतांची सत्वरी, आमुच्या शत्रूचा नाश करी, अथवा दुःखाते संहारी, हा एक वर मागितला. जो तुझ प्रती या स्तवने, तोषवील अमलानने, त्याच्या धनवृद्धी कारणे, प्रसन्न होई सदांबिके. आम्हा जाहलीसी प्रसन्न, तरी त्याचा करी मनोरथ पूर्ण, हा दुसरा वर जाण, मागितला तुझ जगदंबे. मेधा म्हणे सुरथासी, तथास्तु बोलोनी देवी त्यासी, गुप्त जाहली वेगेसी, देव तटस्थ जाहले. ऐसी सर्व देव शरीरांपासून, महालक्ष्मी जाहली उत्पन्न, हे द्वितीयावतार चरित्र 3, अध्यायी रामे निरूपिले. आता गौरी देहा पासाव, महासरस्वतीचा उद्भव, होईल ते चरित्र अध्याय 9, श्रवण करा आदरे. ह्या देवी स्तुतीचे जाण, भावे करिता श्रवण पठण, सर्व बाधा निरसून, इष्टकार्य सिद्धी होतसे. इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी भगवती महात्म्ये शक्रादिस्तुतिर्नाम चतुर्थोऽध्यायः. श्री जगदंबार्पणमस्तु. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. श्री देवै नमः. मेधा म्हणे सुरथ राजा, मार्कंडेय सांगे शिष्यवर्या, सूत बोले शौनकादिक आचार्या, सावधान परिसावे. आता महासरस्वती आख्यान सांगतो मी तुम्हा लागून, हा तिसरा अवतार पूर्ण,
नव अध्याय जाणिजे. हे भगवती चरित्र निश्चित, श्रोत्यान वक्त्यांसी करी पुनीत, अधिकाधिक तृष्णा वाढत याच्या श्रवण पठणाची. असो पूर्वी शुंभ निशुंभ असुर, दोघे दायाद महाक्रूर, देवांचे शत्रू अनिवार, पराक्रमी जाहले. संग्रामी शोभतो म्हणून शुंभ ऐसे नामाभिधान, त्याहुनी जो अत्यंत शोभायमान, निशुंभ म्हणती तयासी. ते कामरूपी दोघे असुर, त्याही त्रैलोक्य जिंकिले सत्वर, जिंकोनिया देवनिकर, यज्ञ भाग घेतले. दोघांनी करुनिया शौर्य, घेतले देवांचे सकल ऐश्वर्य, तेव्हा संग्रामी सोडोनी धैर्य, देव पळते जाहले. इंद्र वायू यम कुबेर, घाई केले सर्व जर्जर, कुबेराचे निधी सत्वर, हिरोनिया आणिले. सांडोनी ऐश्वर्याची आशा, देव पळाले दश दिशा, प्राप्त झाली दुःख दशा, कोणासी ती सांगावी. प्रतापी ते दोघे असुर, सूर्याचा घेतला अधिकार, दोघे सूर्य होऊनी सत्वर, प्रकाशिले त्रैलोक्या. दोघे चंद्र होऊनी निश्चिती, त्रैलोकी पाडिली चंद्रकांती, शुक्ल कृष्ण पक्षस्थिती, करीते जाहले निजांगे. वायूचा अधिकार चालविला, तैसाची पर्जन्यही पाडिला, यथा काळी वर्षो लागला, जन इच्छे करुनिया. अग्नीचे कर्म चालविले, त्रैलोक्याचे राज्य घेतले, दिक्पाळ ते पळोनी गेले, अधिकार सांडोनिया. वरुणाचा घेऊनी अधिकार, सप्त समुद्र केले आज्ञाधर, काळाचाही दंड सत्वर, हिरावुनिया घेतला. ऐसे राज्य करिता दैत्यपाळ, काही निघून गेला काळ, तेव्हा देव मिळोनी सकळ, स्मरते जाहले देवी ते. तिने पूर्वी आम्हा वर दिधला, तुम्ही स्मराल जेव्हा मला, संकटी पावेन तुम्हाला, दुःख नाशीन तत्क्षणी. देवीचा वर आणोनी मनी, मग सर्वाही विचार करोनी, हिमपर्वता लागोनी, येते जाहले ते काळी. सर्व बद्धांजली होऊन, करीते जाहले साष्टांग नमन, अष्टभावा ते पाऊन, स्तवन करीती देवीचे. कंप रोम वैवर्ण्य स्वेद, स्तंभ रोदन कंठगदद, नृत्य गायनादी आनंद, अष्टही भाव जाणिजे. पाद जानू उरकर शीर, ही भूमीसी लावुनी सत्वर, मन दृष्टीसी स्वरूपीधर, मंत्र वाचेने वदावा. ऐसे साष्टांग नमस्कार, करुनी देवीसी अपार, स्तविते जाहले सुरवर, बद्धांजली होऊनिया. पूर्वी म्हणोनी दिव्य मंत्र, मग आरंभिते जाहले स्तोत्र, त्याची मंत्राचा अर्थ पवित्र, प्रथम तुम्हासी सांगतो. मंत्र भावार्थ. देव होऊनिया नम्र बहुत, अनन्य भावे स्तवन करीत, म्हणती नमू देवी तुझ प्रत, महादेवी तुझ नमो. तैसेची शिवे तू ते जाण, सतत असो आमचे नमन, नमो प्रकृती भद्रे तुझ लागून, सर्व नामे नमो नमः. हा मंत्र प्रथम योजून, करिता षोडशोपचारे पूजन, श्री जगदंबा होय प्रसन्न, भक्तांकारणे संतोषे. अथवा जे हिरण्य सूक्त, त्याच्या प्रतिमंत्रे निश्चित, यथाविधी जे पूजा करीत, षोडश उपचार अर्पुनी. तयासी देवी प्रसन्न होत, मानसी इच्छिले ते ते देत, साधती चारही पुरुषार्थ, रिद्धी सिद्धी सर्वही. ऐसे मंत्र सिद्धी फल सांगोन, आता त्याचा स्पष्टार्थ वदेन, ती सर्वाते प्रकाशक म्हणून, देवी म्हणती तिज लागी. सर्व देवांहुनी वरिष्ठ, यास्तव महादेवी नाम श्रेष्ठ, शिवाची पत्नी असे स्पष्ट, शिवा नाम म्हणोनी. ही सर्वांते उत्पन्न करीत, म्हणोनी प्रकृती नाम निश्चित, भद्र म्हणजे कल्याण होत, भद्रा नामे करोनी. तुझ्या या सर्व नामे करून, तुझ कारणे आमचे नमन, प्रतिनाम मंत्र जपोन, नमस्कार असो सर्वदा. मंत्राचा सांगितला स्पष्टार्थ, आता स्तोत्राचा ऐका भावार्थ, श्रवण पठणे कृतार्थ,
श्रोत्या वक्त्यांसी करी जो. स्तोत्रार्थ. रौद्रा नित्या गौरी धात्री, ज्योत्स्ना चंद्ररूपिणी सर्वत्री, सुखा कल्याण जनयित्री, रिद्धी सिद्धी तुझ नमो. निवृत्ती पर्वत शोभा शर्वाणी, दुर्गा दुर्गपारा सारा भवानी, ख्याती कृष्णा धूम्रा सर्वकारिणी, अतिसौम्या तुझ नमो. अतिरौद्रा जगत्प्रतिष्ठा, देवी कृती सर्ववरिष्ठा, तुझ नमो तू सर्वश्रेष्ठा, प्रतिनामी तुझ नमो. सर्वभूतांचे ठाई जाण, जी विष्णू माया म्हणती पूर्ण, त्या देवी कारणे नमन, आमुचे असो सर्वदा. जी सर्वभूतांचे ठाई, चेतना ऐसे म्हणती पाही, तिज कारणे लवलाही, नमस्कार असोत सर्वदा. जी जगदंबा सर्वभूती, बुद्धिरूपे असे निश्चिती, तिज कारणे नमस्कृती, प्रतिमंत्री असो की. जी सर्वभूती निरंतर, निद्रारूपे राहिली स्थिर, तिज कारणे नमस्कार, आमुचे असोत सर्वदा. जी चंडिका सर्वभूती, क्षुधारूपे जाहली राहती, त्या देवी कारणे निश्चिती, नमस्कार आमुचे सर्वदा. जी सर्वभूतांचे ठाई जाण, छायारूपे राहिली आपण, त्या देवी प्रती नमन, आमुचे असो सर्वदा. जी सर्वभूती पाहे, शक्तिरूपे राहिली आहे, तिज कारणे नमस्कार हे, आमुचे असोत सर्वदा. सर्वभूती जी चंडिका, तृष्णारूपे असे देखा, तिज कारणे असोत का, नमस्कार आमुचे सर्वदा. जी राहिली सर्वभूती, रूप धरुनिया अक्षांती, नमस्कार अनेक तिज प्रती, आमुचे असोत सर्वदा. जी सर्वभूती सतत, जातिरूपे स्थिर वर्तत, ती ते आमुचे निश्चित, नमस्कार असोत सर्वदा. जी सर्वभूत मात्री जाण, लज्जारूपे राहिली आपण, त्या देवी कारणे नमन, आमुचे असो सर्वदा. जी सर्वभूतांचे ठाई, शांतिरूपे असे दाही, तिज कारणे सर्वदाही, नमस्कार असोत आमुचे. जी सर्वभूती समान, कांतिरूपे असे जाण, त्या देवी भागवती ते नमन, आमुचे असो सर्वदा. जी लक्ष्मीरूपे राहिली, सर्वभूतांचे ठाई संचरली, त्या देवीसी असो वाहिली, नमस्कृती आमुची. नमस्कृती आमुची सर्वदा. जी सर्वभूती चराचर, वृत्तीरूपे असे स्थिर, तिज कारणे नमस्कार, आमुचे असोत सर्वदा. जी सर्वभूतांचे ठाई जाण, स्मृतिरूपे राहिली आपण, त्या देवी कारणे नमन, आमुचे असो सर्वदा. जी सकलभूती सतत, दयारूपे असे वसत, त्या देवीची निश्चित, नमन असो सर्वदा. जी सर्वभूती पाहे, तुष्टीरूपे राहिली आहे, त्या देवीसी लवल आहे, नमस्कृती आमुची. जी सर्वभूती स्थिर, राहे मातृरूपे निरंतर, तिज कारणे नमस्कार, आमुचे असोत सर्वदा. जी सर्वभूती आपण, भ्रांतिरूपे राहिली पूर्ण, त्या देवी कारणे नमन, आमुचे असो सर्वदा. सर्व इंद्रियांची अधिष्ठात्री, भूतव्याप्त देवी जनयित्री, चितिरूपे व्यापिली सर्वत्री, तिज प्रती नमो नमः. अभीष्टा संश्रये करून, पूर्वी देवांनी स्तविली जाण, तैसेची इंद्राने सर्वदिनी पूर्ण, सेविली ती शुभ करो. ती शुभ हेतू ईश्वरी जाण, करो आमचे शुभ कल्याण, सर्व आपदांचे निरसन, करो क्षण न लागता. आता दैत्यतापे करून, तप्त होऊनी केले नमन, तरी येची क्षणी येऊन, सर्व दुःखे निवारी. मेधा ऋषी म्हणे सुरथा, देवत ऐसे स्तवित असता. मेधा ऋषी म्हणे सुरथा, देव ऐसे स्तवित असता. जान्हवी स्नाना तत्वता, पार्वती तेथे पातली. ती बोलती झाली सुराते, तुम्ही येथे स्तविता कोणाते. तो तिच्या देहापासूनी त्वरिते, स्त्री एक उत्पन्न जाहली. तीच श्री महासरस्वती जाण, पार्वतीच्या देहापासून अवतार तिसरा घेऊन,
बोलली जाहली ती येते, बोलती झाली ती येते. म्हणे पार्वती ऐक निश्चिती, देव हे माझे स्तवन करीती. शुंभ निशुंभांनी रणक्षिती, पराभविले म्हणूनिया. शरीरकोशापासून जाहली, म्हणूनी कौशिकी नाम पावली. तिही लोकी गायियेली, शिवा म्हणूनी सर्वथा. ऐसी कौशिकी होता उत्पन्न, पार्वती जाहली कृष्णवर्ण. यास्तव कालिका नाम पाऊन, हिमपर्वती राहिली. त्यानंतर महासरस्वती, दिव्य रूप जाहली धरिती. त्रैलोकी दुजी स्त्री निश्चिती, तैसी नाही पाहता. ती रतीहून मनोहर, कोटी गुणे असे सुंदर. तेव्हा चंडमुंड महासुर, पाहते जाहले ती येते. शुंभ निशुंभांचे श्रेष्ठ, जे भृत्य असती महावरिष्ठ. देविते पाहुनिया स्पष्ट, सांगते जाहले शुंभासी. राजा अत्यंत सुंदर, स्त्रीरत्न असे मनोहर. हिमवंत पर्वत थोर, तयावरी पाहिले. जिच्या स्वरूपाची कांती, दाही दिशा पडली दीप्ती. हिमवंत पर्वत निश्चिती, शोभविला ती येणे. कोणाची ती आहे कोण, हे न कळे वर्तमान. ऐसे सुंदर स्त्रीरत्न, दुजे नाही त्रैलोकी. ती कोण आहे हे जाणून, अवश्यमेव करावे ग्रहण. त्या स्त्रीरत्ना वाचुनी जाण, सर्व ही रत्ने व्यर्थ तुझी. जी रत्ने त्रैलोकी असती, मणिगजाश्वादी निश्चिती. ती सर्व तुझे गृही शोभती. सांप्रतकाळी दैत्येंद्र्या, आणिले त्वा इंद्रापासून. ऐरावत हे गजरत्न, पारिजातक तरुही जाण. उच्चैश्रवा हय तैसा, ब्रह्मदेवाचे अत्यद्भुत. विमानरत्न आणिले येथ, हंसयुक्त जे का तिष्ठत. तवांगणी दैत्येंद्र्या, जिंकोनी त्वा कुबेराला. महापद्मनिधी आणिला, किंजलकिनी अम्लानमाला. तुझ दिधली समुद्रे. पंकजमाला शोभिवंत, जी कधीच नाही सुकत. सदा राहे टवटवीत, ती गळा घातली आपुल्या. वरुणाचे छत्र हे जाण, तुझे गृही असे आपण. सर्वदा ज्याच्या पासून, सुवर्णवृष्टी होत असे की. दक्ष प्रजापतीचा उत्कृष्ट, रथांमध्ये जो रथश्रेष्ठ. तुझ प्राप्त जाहला स्पष्ट. जो वरिष्ठ सर्वांहुनी, मृत्यूची उत्क्रांती देणार. ऐसी आणिली त्वा शक्ती दुस्तर. वरुणाचा पाशसत्वर, तव बंधूने आणिला. नाना रत्नजाती अपार, समुद्री निघाले त्यांचे निकर. निशुंभे आणोनी सत्वर, आपुल्या गृही साठविल्या. शुद्ध आणि नित्यनूतन, अग्नी ऐसे तेजायमान. वस्त्रद्वय हे तुझ लागोन, अग्नी देता जाहला. या प्रकारे त्वा दैत्यवरा, सर्व रत्ने आणली घरा. स्त्रीरत्नांमध्ये ही सुंदरा, घरा काहो नाणसी. मेधा म्हणे सुरथाप्रती, त्या चंडमुंडांची वचनोक्ती. शुंभे ऐकोनी निश्चिती, काय करिता जाहला. सुग्रीव नामे महाअसुर, सर्व दूतांमध्ये चतुर. त्याते पाठविता होय सत्वर, बांधोनी आणाया तिज लागी. शुंभ म्हणे सुग्रीवा लागून, त्वा हिमपर्वती जाऊन. ऐसे बोलकी वचन, जेणे वश होय आम्हाती. या माझ्या वचने करून, त्वा तिस बोधिले असता जाण. स्वयमेव प्रीती धरून, मजजवळी येईल ती. या प्रकारे वचनोत्तरी, त्वा काय करावे सत्वरी. ऐसे बोलोनी तो झडकरी, पाठविला रायाने. तो शोभिवंत हिमपर्वत, सुग्रीव गेला तेथे त्वरित. जेथे देवी होती निश्चित, तेथे सवेची पातला. नम्र मंजूळ मधुरवाणी, बोलता जाहला देवी लागुनी. म्हणे ऐक तू कल्याणी, दूत मी येथे आलो असे. त्रैलोक्याचा चराचर, जो सर्व दैत्यांचा ईश्वर. शुंभ नामा राजेश्वर, त्याचा दूत असे मी. तेणे पाठविले पाही, यास्तव पातलो या ठाई. तुझ्या समीप लवलाही, त्याचे वाक्य सांगतो. तो जे बोलला असे वचन, ते मी सांगतो तुझ लागून.
देवयोनीचे ठाई जाण, माझी आज्ञा सर्वत्री. ब्रह्मादिक जे सुरवर, ते माझे असती किंकर, समस्त माझे आज्ञाधर, मम वचने वर्तती. म्या सकळ देव जिंकिले, त्रैलोक्य आपुलेसे केले, देव माझे स्वाधीन जाहले, यज्ञ भाग मी सेवी. या त्रैलोक्याचे ठाई जाण, जे जे असे श्रेष्ठ रत्न, ते ते माझे गृही येऊन, शोभते जाहले सर्वही. पहा गजरत्न ऐरावत, सर्व जगात श्रेष्ठ निश्चित, देव मिळोनिया समस्त, उच्च श्रवा अर्पिला. तैशीच देव गंधर्वांचे ठाई, सर्व दानव देवगृही, जी वस्तु रत्ने सर्वही, ती माझीच असती निर्धारे. सर्व रत्नांमध्ये वरिष्ठ, तू स्त्रीरत्न अससी श्रेष्ठ, ऐसे आम्ही मानितो स्पष्ट, तरी आता एक करी. रत्न भोगते आम्ही बरवे, यास्तवत्वा आम्हासी बरावे, आम्ही तुझ लागी सेवावे, हेची योग्य एकजनी. माते अथवा बंधू निशुंभाते, तुझसी योग्य सेवनाते, आम्हा वाचुनी त्रैलोक्याते, तुझ कोणी योग्य असेना. आम्ही पराक्रमी दोघे जण, तू चंचला पांगी योग्य रत्न, माझ्या परिग्रहे करून सर्व ऐश्वर्य पावसी. ऐसे जाणोनी विचार करी, मज लागी येऊन वरी, तू पट्ट महिषी निर्धारी, प्राणेश्वरी होशील. मेधा म्हणे सुरथा जाण, दूताचे ऐकोनी भाषण, दुर्गा भगवती हासोन, गंभीर शब्द वदतसे. जिये जिया इच्छे मात्रे करून, ब्रह्मादिक जाहले उत्पन्न, उत्पत्ती संहार पालन, धारण करी जगाचे. ती जगन्माता भगवती, बोलती जाहली दूताप्रती, ती जगन्माता भगवती, बोलती जाहली दूताप्रती, तू सत्य बोललासी निश्चिती, किंचित मिथ्या नसे की. त्रैलोक्याचा राजेश्वर, तो शुंभ दैत्यपती असे थोर, तैसाची त्याचा बंधू साचार, दोघे समर्थ असती ते. परंतु जरी हे मजसी, पूर्वीच समजते वेगेसी, तरी व्यर्थ प्रतिज्ञेसी, करुणी गुंतले नसते की. पूर्वी अल्पबुद्धी करून, प्रतिज्ञा मी केली जाण, दूता सांगते तुझ लागून, उपाय येथे सुचेना. जो मज युद्धी जिंकील सत्वर, तोची करीन निश्चयेवर, ऐसिया प्रतिज्ञेसी साचार, मिथ्या कैसे करावे. तस्मात ते येथे येऊन, शुंभ निशुंभ दोघे जण, शीघ्र युद्धी मज जिंकोन, पाणिग्रहण करोतका. दूत बोले चंडिकेती, व्यर्थ गर्व करिसी त्याते, मज पुढे एकही वाक्याते, बोलू नको देवी तू. या त्रैलोक्या माझारी, शुंभ निशुंभांचे समरी, युद्ध करी ऐसा केसरी, समर्थ कोणी असेना. शुंभ निशुंभाचे सेवक, त्यांचे पुढे राहू सन्मुख, ऐसी शक्ती नाही देख, इंद्रादिकांसी सर्वथा. हे काय तुझ सांगावे पुन्हा, तू तव स्त्री एकटी जाणा, इंद्रादी सर्व देवगणा, दैत्य संग्राम दुस्तर. शुंभ निशुंभांच्या सन्मुख, तू स्त्री कैसी राहसील देख, आताची मद्वाक्याते सुख, मानोनी चाल शुभांगी. आताची माने करुनी जावे, हे आम्हासी दिसते बरवे, केशाकर्षण करुनी घ्यावे, मग यावे कशाला. केश आकर्षणे करून, गेलिया गौरव नसे जाण, थोर मरणाहुन अपमान, ऐसे सर्व ज्ञाते बोलती. देवी म्हणे दूता लागून, खराची बळी शुंभ जाण, तैसाची निशुंभही बळवान, परी काय करू प्रतिज्ञेसी. पूर्वी विचार न करिता, प्रतिज्ञा केली म्या तत्वता, जे होणार ते होवो आता, दूता जाऊनी सांगे तू. माझ्या प्रतिज्ञेचे निरूपण, जे हे सर्व युद्ध कारण, आदरे सांगी जे दैत्या लागून, तो जे युक्त तैसे करो. श्रोते हो व्हावे सावधान, आता पुढील अध्यायी जाण, धूम्रलोचनाचे हनन, तुम्हा लागी कथन करू. गाता ऐकता हा अध्याय, नाश पावती सर्व अपाय, मानसी इच्छिले प्राप्त होय, धनसुत दारादी सर्वही.
विद्यार्थीयासी विद्याप्राप्ती, रोगियासी आरोग्यस्थिती, मुमुक्षुसी मोक्ष निश्चिती, प्राप्त याचेनी होतसे. हे महासरस्वतीचे आख्यान, करिता जाहलो तुझ कथन, तृतीय अवतार उत्पत्ती जाण, दूत संवादही निरूपिला. देवीने जैसे बोलविले, तैसेची येथे वर्णन केले. सज्जनी पाहिजे परिसिले, कृपा करोनी सर्वदा. श्री भगवतीसी नमस्कार, माझे असोत निरंतर, तीच हा ग्रंथ करणार, निमित्त राम निधरी. इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी भगवती महात्म्ये महासरस्वती आख्याने दिव्यावतार दूत संवाद निरूपणं नाम पंचमोऽध्यायः. श्री जगदंबार्पणमस्तु.